अरे काय आहे? अरे ओम सर कुठून आले? ओम सर तुमच्यासाठी आज काहीतरी वेगळं घेऊन आलेलं आहे. काय? तर आपल्याला यावरून शिकायचं आहे पायथागोरस थेरम. तर यावरून पायथागोरस थेरम कसा शिकायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले पायथागोरस थेरम असतो काय? पायथागोरस थेरम म्हणजे जे याची सगळ्यात मोठी साईड असते त्या साईडचा स्क्वेअर इक्वल कशाचा असते? या दोन साईडच्या. म्हणजे जे सगळ्यात मोठी साईड आहे इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ धिस स्मॉल साइड्स. त्यालाच आपण कसं लिहू शकतो? AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता हेच तुम्हाला याच्यावरून मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल. आता याची सगळ्यात मोठी साईड कोणती झाली? हायपोटेनियस. तसं इथं पहा, या ट्रायंगलची सगळ्यात मोठी साईड कोणती झाली? ही खालची हायपोटेनियस. म्हणजे ह्याच्यात जेवढं लिक्विड आहे ते लिक्विड पूर्ण या दोन बॉक्सच्या सम एवढं असणार. म्हणजे हे पूर्णचं पूर्ण लिक्विड या दोन बॉक्समध्ये बसणार. जास्तीत जास्त हे दोन्ही बॉक्समध्ये लिक्विड झालं. म्हणजे हे लॉ या याच्यावरून आपल्याला सांगता येते की मोठी साईड ही काय असते? नेहमी स्क्वेअर असते. कशाच्या? या दोन साईडच्या सम एवढी.